इकडे बघ, दीदी तुझ्यासाठी बनवती ना. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी करते. आज संध्याकाळी जे अचानक पाऊस यायला सुरुवात झाली होती आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे सिद्धी जी आहे रिद्धीसाठी राखी बनवत होती. आता राखी कशी बनवते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे, तुळशीला देखील दिवा लावून घेतलेला आहे आणि रांगोळी काय माझी राहत नाही. रिद्धी जी आहे ती खेळता खेळता येते आणि मोडून जाते. अशी बाय बाय कर, बाय बाय कर, बाय. हो. ओ माय गॉड, घेऊ नये पिलो, तुझ्यासाठी राखी बनवती ना. हा, आज सिद्धीच्या बाबांना ऑफिसवरून यायला उशीर होणार आहे म्हणून आमच्या राख्या घेऊनच झाल्या नाही. तर सिद्धीच्या रिद्धीसाठी तिच्या हाताने राखी बनवतीये. बस एवढेच फ्लावर बनवते अजून छोटे छोटे. बरं ठीक आहे, पूर्ण बनवल्यावर दाखव. आणि रिद्धीपासून सांभाळून ठेव, नाही ती फाडून टाकेल. हो. मी राखी में ये पेपर भी डालूंगी. कर यूज. चहा पावडर आहे त्याच्यात. ओ माय गॉड, हे नाही पाहिजे. हा घ्यायचा होता पण चुकीने तोच घेतला. ओ खा आता. हा उतर खाली. काय भेटलं पिलूला? यम यम. वाव वाव, यम यम. सीजर लांब ठेव तिच्यापासून. फाडलं फ्लावर. चेरी इकडे बघ, दीदी तुझ्यासाठी बनवती ना. हा, माझ्याकडे बघती का? तर त्या दोघींची तिकडे चालली होती मस्ती. मी इथं बनवत होते स्वयंपाक. तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये होतं सांबर भात. संध्याकाळी जे आहे जास्त हेवी जेवण करावं वाटत नाही, मग एकदम साधं बनवत असते. आता दुसऱ्या गॅसवरती माझा भात बनवून झाला होता आणि सांबर देखील बनवून झालेला आहे. इथे सिद्धीच्या बाबांना ऑफिसवरून यायचं म्हणलं आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा म्हणलं माझ्यासाठी एक खूप मोठा टास्क राहतो, कारण की रिद्धी जी आहे एवढी परेशान करते. सारखी किचन वाट्यावर येऊन उभी राहते, काही ना काही पाहिजे असतं तिला खायला किंवा डबे जे आहेत खाली घ्यायचे असतात. 5 वाजता माझी एक मैत्रीण आली होती, तर ती आमच्यासाठी वडापाव आणि डाळीचे वडे घेऊन आली होती. तर आता हे देखील आम्ही जेवणासोबतच खाऊयात. झाली राखी, दाखव. वाव, खूप छान. पण बांधणार कशी? हा, बांधायची कशी? 5 मिनिटं ठेवेन का ती? इथं राखी पुरण चालूच आहे अजून. भीती वाटली तुला? बाबाची भीती वाटली? गेले बाबा बाहेर. भोकाडी कुठे गेली? भोकाडी गेली भूर. व्हिडिओ रेकॉर्ड करते मी. सध्या सिद्धीचा जो आहे हा खेळ म्हणजे हा गेम जो आहे तो खूप फेवरेट झालेला आहे. तुमचे मुलं असंच गेम खेळतात का घरात? कमेंट करून नक्कीच सांगा. काहीही झालं की भिंतीवर चढायचं आणि उड्या मारायच्या. बस, तिला भीती वाटत नाही, लागत नाही. किती वेळेस पडली, लागलं तरी तिला काहीच नाही. सारखी चढती, उड्या मारते, अजिबातही ऐकत नाही. मिठाई आणली का? असे कार्टूनचे वगैरे नव्हते का?
तर सिद्धीचे बाबा जे आहे ते ऑफिसवरून येताना मेहंदीचा कोन देखील आणला आणि राखे देखील आणल्या. तर मग संध्याकाळी जेवण वगैरे सगळं आवरल्याच्या नंतर निवांत असं मेहंदी काढायला लागलं होतं, कारण की सिद्धीला जे आहे रक्षाबंधनची सुट्टी असते स्कूलला, त्याच्यामुळे मग संध्याकाळी थोडं लेट झोपलं तरीही चालतं. आणि तिला मेहंदी काढायला जे आहे ना एवढं आवडतं, पण स्कूलमध्ये अलाउड करत नाही, त्याच्यामुळे मग मी थोडीच काढत होते. आणि इथं रिद्धी देखील डोकावून बघत होती मम्मी कशी मेहंदी काढते. तिला देखील मेहंदी काढायची होती. तिला काढायला काही नाही, मी काढू शकते, पण ती अजिबातही ठेवत नाही. म्हणजे 2 मिनटंसुद्धा मेहंदी जी आहे तिच्या हातावरती राहत नाही, लगेच पुसून काढायची. नंतर ती इथं जे आहे ती योगाच्या पोजेस करत होती, वेगवेगळ्या प्रकारचे योगा जे आहे ते करून दाखवत होती. आपण जे मुलांना दाखवतो तसंच मुलं कॉपी करतात. त्याच्यामुळे तुमच्या घरात जर छोटी मुलं असतील तर त्यांना असेच काही शिक्षणाचे व्हिडिओ दाखवत जा, म्हणजे त्यांच्या कामही येतील आणि त्यांनी ते केलं तरी आपल्याला काही वाटणार नाही. मग नंतर मी देखील माझ्या हातावर थोडीशी मेहंदी काढली होती. मला खूप झोप आली होती आणि मेहंदी काढायच्या नादात मी रोज झोपताना वेणी घालते, तर वेणी घालायचं विसरले. तर सिद्धीच्या बाबांना वेणी घालायची सांगितली होती, तर त्यांनी अशी काही वेणी घातली. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुढचा ब्लॉग जो आहे तो रक्षाबंधनचा असणार आहे, त्यामुळे नक्कीच बघा. तर भेटूयात लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.